पाळदीमध्ये गाडीच्या किरकोळ वादातून भांडण झालं असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। गैरसमजुतीमधून घटना घडली, सध्या गावामध्ये शांतता आहे अशी माहिती गुलाबराव पाटलांकडून देण्यात आली आहे। संध्याकाळपर्यंत कर्फ्यू काढला जाईल अशी माहिती देखील गुलाबराव पाटलांनी दिली आहे। दरम्यान गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्यानं वाद निर्माण झाला होता। 31 तारखेचा हा जो विषय आहे, त्या दिवशी मी दरवर्षी 31 तारखेला देवीच्या चरणी जातो। जाणाऱ्या वर्षाला गुड बाय करतो, येणाऱ्या वर्षाचं स्वागत करतो ते देवाच्या पायाची जाऊन, आणि ही माझी 25 वर्षापासूनची परंपरा आहे। त्यामुळे मी गडावर असताना ही घटना घडली आणि ती गैरसमजुतीने झालेली घटना आहे। आता सध्या गावामध्ये शांतता आहे आणि आमचं गाव हे 30 वर्षापासून एकतेने राहणारं गाव आहे, पण गाडीच्या किरकोळ वादावरून ही घटना घडली। सगळ्यांना आव्हान आम्ही केलंय की शेवटी गावाची शांतता, तालुक्याची शांतता आणि राज्याची शांतता ठेवण्याची जबाबदारी मंत्री म्हणून माझी आहे, गावकऱ्यांची आहे। तरी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण शांतता ठेवूया आणि आता गावामध्ये शांतता आहे असं नाही। ऑलरेडी दोघं पार्ट्यांची जी त्या ठिकाणी गुन्ह्यामध्ये ज्या लोकांचं नाव आली होती ते सगळ्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे आणि मोजक्या काही लोकांमुळे ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत, तर पोलीस त्या ठिकाणी तपास करतायत आणि मला तरी असं वाटतंय की गावाची शांतता प्रस्थापित झालेली आहे। पण प्राथमिक पोलिसांना जे वाटलं की कर्फ्यू लावली पाहिजे त्यांनी ती लावली होती। मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत ती पण उठवली जाणार।